हॅलो, वेलकम टू इन्फिनिटी क्लासेस. स्टँडर्ड 10चा आपण जो क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर बघतोय याच्यात आपण प्रॅक्टिस सेट 2.4 पर्यंत आत्तापर्यंत कव्हर केले. आता ज्या मुलांचे काही व्हिडिओ मिस झाले असतील त्यांच्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या लिंक लिहिलेल्या आहेत, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरची स्टार्ट ज्यावेळी आपण केली होती त्यावेळी आपण पहिल्यांदा बघितलं बेसिक ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, त्याच्यातले प्रॅक्टिस सेट पाहिले. त्याच्यानंतर आपण जो टॉपिक चालू केला होता रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, हाऊ टू फाइंड रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, याच्यात 3 मेथड बघितल्या आपण. 3ही मेथड एकदम डिटेल्समध्ये आपण व्यवस्थित पाहिलेले आहेत. त्याच्यावरचे प्रॅक्टिस सेट आपण कंप्लीट केलेले आहेत. आता या चॅप्टरमध्ये आपण पुढे जाताना आता जे रूट्स आहेत याच्यावर आपल्याला काय काय करता येईल याच्याबद्दल बघायचं. तर त्याच्यातला जो पहिला टॉपिक आहे तो आहे नेचर ऑफ द रूट्स. आता नेचर ऑफ द रूट्स याचा अर्थ काय, तर आपण फॉर्म्युला मेथडने ज्यावेळी बघितलं त्यावेळी एका एक्झाम्पलमध्ये म्हणजे जे शेवटचं एक्झाम्पल केलं आपण त्याच्यात रूट्स हे रिअल नंबर नाही आहेत, रूट्स हे कॉम्प्लेक्स नंबर आले होते, बरोबर. मग हे जे नेचर आहे हे नेचर यालाच म्हणायचे की ते रूट्स रिअल आहेत का, ते रूट वेगवेगळे येत आहेत का, ते रूट्स इक्वल येत आहेत का, किंवा ते रूट कॉम्प्लेक्स म्हणजेच नॉट रिअल येत आहेत का. ओके, तर मग शेवटचं एक्झाम्पल जर आठवत असेल सगळ्यांना तर लक्षात येईल इथं स्क्वेअर रूटमध्ये त्या ठिकाणी काय आलं होतं, निगेटिव्ह नंबर आला होता. जर स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह आला तर तो रिअल नंबर राहतो का, नाही राहत. तो काय होतो, कॉम्प्लेक्स होतो, किंवा त्याला आपण सध्याच्या याला काय म्हणणार, नॉट रिअल. ओके, म्हणजे रूट रिअल असणं आणि रूट नॉट रिअल असणं हे कुणावर डिपेंड आहे, फक्त या टर्मवर. इकडच्यांवर काही डिपेंड आहे का, नाही. म्हणजे जे काही डिपेंड आहे ते कशावर डिपेंड आहे, b² - 4ac याची व्हॅल्यू काय येते त्याच्यावर. सो हे जर निगेटिव्ह आलं तर रूट रिअल असणार आहेत का, नाही. जर ते पॉझिटिव्ह आलं तर रूट रिअल असणार आहेत का, हो. म्हणजे जर b² - 4ac हे पॉझिटिव्ह असेल किंवा 0 असेल तरी रूट रिअल येतील, आणि जर ते निगेटिव्ह आलं तर ते रूट रिअल येणार नाही. आता आपण बऱ्याच वेळा बघितलंय की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन्ही रूट इक्वल येतात. ओके, दोन्हीकडे व्हॅल्यूज इक्वल येतात. आता ही इक्वलची स्टेज कधी येते, फॉर्म्युला मेथडमध्ये परत एकदा बघितलं आपण, ही जर टर्म 0 झाली, b² - 4ac 0 झालं तर प्लस आणि मायनस दोन्ही काय असतं इथं, 0च. त्यामुळे व्हॅल्यूज दोन्हीकडे काय येतात, सेमच येतात. एका एक्झाम्पल मध्ये केलेलं आहे आपण. म्हणजे रूट्सचा जो काही नेचर आहे हा कशावर डिपेंड असतो, फक्त आणि फक्त b² - 4ac याच्या व्हॅल्यूवर असतो. ओके, जर ती पॉझिटिव्ह असली, पॉझिटिव्ह म्हणजे काय, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 चालणार आहे का, नाही. जर ती पॉझिटिव्ह असली व्हॅल्यू तर रूट्स काय असतात, रिअल तर असणार आहेत. वर ते काय असतात, डिस्टिंक्ट असतात. ओके, डिस्टिंक्टचा अर्थ काय, दोन वेगवेगळे रूट्स मिळतात आपल्याला. ओके, सो पहिली केस आपली काय तयार होते की जर b² - 4ac ही जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स काय असतात, रिअल असतात आणि काय असतात, डिस्टिंक्ट असतात. डिस्टिंक्ट म्हणजे काय, वेगवेगळे. ओके, आता ही जर व्हॅल्यू b² - 4ac याची जर व्हॅल्यू 0 असेल तर रूट्स काय असतात, रिअल असणार आहेत, येस, आणि काय असणार आहेत, इक्वल. आता ह्या डिस्टिंक्टला दुसरा शब्द आहे अनइक्वल, बरं का. म्हणजे आपण त्या दोन्हीपैकी एक शब्द वापरू शकतो. डिस्टिंक्टला दुसरा शब्द आहे अनइक्वल. आता तिसरी केस काय आहे की b² - 4ac ही जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली, निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0 आली तर रूट्स रिअल असतात का, नाही. रूट्स काय असतात, नॉट रिअल. ओके, सो ह्या 3 केसेस व्यवस्थित लक्षात आलेत का. ज्यावेळी ग्रेटर दॅन 0 त्यावेळी रूट्स काय असतात, रिअल अँड डिस्टिंक्ट किंवा अनइक्वल. b² - 4ac 0 असतो त्यावेळी रूट्स इक्वल, आणि जर लेस दॅन 0 आलं तर काय असतात, नॉट इक्वल. याच्यावर येताना प्रश्न तुम्हाला असा येतो, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स. ओके, नेचर ऑफ द रूट्स म्हणजे फक्त आपल्याला एवढंच सांगायचं की रूट्स रिअल असतील
का नॉट रिअल असतील, डिस्टिंक्ट असतील का इक्वल असतील. ओके, याच्यात तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचंय का? अजिबात नाही. सो मग नेचर ऑफ द रूट साठी फक्त आपल्याला व्हॅल्यू कशाची लागते? याची लागते. यालाच आपण म्हणणार आहे, या बी स्क्वेअर मायनस 4ac यालाच आपण म्हणणार आहे डिस्क्रिमिनंट. ओके, डिस्क्रिमिनंट किंवा त्यालाच आपण दर्शवणार आहे या डेल्टा या साईडने. ओके, ट्रायंगल सारखं जे साइन दिसतं त्याला आपण काय म्हणणार आहे? डेल्टा. यालाच काय म्हणू शकतो आपण? डिस्क्रिमिनंट. ओके, सो 3 केसेस, एक डेल्टा ग्रेटर दॅन 0, डेल्टा इक्वल टू 0, डेल्टा लेस दॅन 0 आणि त्याचे नेचर्स. ओके, सो याला मी काय म्हणणार आहे? नेचर ऑफ रूट. ओके, सो हा टेबल व्यवस्थित लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स असतात. ओके, सो आपण जरा प्रॅक्टिस सेट 2.5 हा पाहूयात. प्रॅक्टिस सेट 2.5 मधला आपल्याला दुसरा क्वेश्चन पहिल्यांदा करायचा आहे. पहिला क्वेश्चन ऍक्टिव्हिटी आहे, तो सगळ्यात शेवटी करूयात. सो पहिल्यांदा आपण बघूयात तर दुसरा क्वेश्चन काय आहे. 2 आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय? कुणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू काढायची. सो पहिलं एक्झाम्पल आहे त्याच्यातलं, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल, सॉरी मायनस आहे, मायनस 1 इज इक्वल टू 0. आता याच्यासाठी आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. सो बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? कुणाकुणाच्या व्हॅल्यूज लागणार आहेत? ए बी सी. आपल्याला माहिती आहे एबीसी च्या व्हॅल्यू आपण कशा काढतो? आपण फॉर्म्युला मेथड मध्ये बघितलंय. सो कशा काढतो आपण? कुणा बरोबर कम्पेअर करतो? स्टँडर्ड फॉर्म बरोबर. सो कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, याच्या बरोबर आपण कम्पेअर करणार आहे. सो आपल्याला a काय मिळेल? a म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, b इज इक्वल टू 7 आणि c इज इक्वल टू काय मिळेल? -1. ओके, मग आता आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. डिस्क्रिमिनंटला आपण काय म्हणतो? डेल्टा. सो डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. सो बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. ही आपण फॉर्म्युला मेथड मध्ये काढलेली आहे. परत एकदा बघूया. सो बी स्क्वेअर मायनस 4ac, मग बी ची व्हॅल्यू आहे 7. सो 7 स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती आहे? 1 आणि c किती आहे? -1. सो 7 चा स्क्वेअर 49. आता इथं बघा -4 इंटू 1 -4, -4 इंटू -1 प्लस 4. सो किती आली ही? 53. सो देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 53. ओके, या क्वेश्चन मध्ये आपल्याला असं विचारलंय का की डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स? नाही. सो पुढे काही येणार नाही, फक्त डेल्टाची व्हॅल्यू काढायची. डेल्टाची व्हॅल्यू आपण काढली. ओके, सो आता याच्यातला जो दुसरा क्वेश्चन आहे तो तुम्हाला होमवर्क करायचा आहे, कारण हे बऱ्याच वेळा आपण केलेले. तुम्ही आरामात तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मी एकदा दुसरा क्वेश्चन दाखवतो तुम्हाला. दुसरा क्वेश्चन आहे 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. याच्यात तुम्हाला सरळ सरळ दिसेल स्टँडर्ड फॉर्म दिलेला आहे. हा ए बी सी. तुम्हाला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढताय. सो आता आपण बघणार आहोत डायरेक्ट तिसरा क्वेश्चन, कारण तिसऱ्या क्वेश्चन मध्ये थोड्याशा सर्ट्सच्या टर्म आल्यात. सो आपण बघूया तिसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करता येतं. सो तिसरा क्वेश्चन आहे √2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2√2 इज इक्वल टू 0. ओके, आता ह्या इक्वेशन साठी पहिली स्टेप आपली सगळ्यांसाठी सेम, कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. सो स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर केल्यावर आपल्याला काय मिळतंय? a इज इक्वल टू √2, b इज इक्वल टू 4 आणि c इज इक्वल टू काय मिळणार आहे? 2√2. ओके, सो डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. डेल्टाची व्हॅल्यू काय असते? पहिलं तर डेल्टाचा फॉर्म्युला काय आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac. सो व्हॅल्यू टाकून घेऊयात. बी च्या जागेवर काय येईल? 4. सो 4 चा स्क्वेअर मायनस 4ac, 4 इंटू
√2 इंटू सी किती आहे इथं 2√2. ओके, सो 4 चा स्क्वेअर किती येणार आहे 16 मायनस, आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. ओके, पहिलं तर नंबर्सचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 4 इंटू 2 किती आहे 4 इंटू 2 किती येतात 8. आता हे √2 इंटू √2 काय होईल √2 इंटू √2 म्हणजे √2 चा स्क्वेअर, तो किती येतो 2. आपण सर्चचे बेसिक रूल बघितलेले आहेत. सो इथं बघा पहिल्यांदा नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं 8 √2 इंटू √2 2. सो किती येतोय हे 16 मायनस 8 इंटू 2 परत 16 मायनस 16 किती येतंय 0. सो डेल्टाची व्हॅल्यू किती आली 0. ओके, हे थोडंसं सर्चच्या टर्म होत्या त्यामुळे आपण हे केलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 3 कडे जाणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला सांगितलंय डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट. सो याच्या पुढे नेचर ऑफ द रूट साठी आपल्याला कुणाची व्हॅल्यू लागते डेल्टाची व्हॅल्यू लागते. सो पहिली डेल्टाची व्हॅल्यू काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर फक्त एक स्टेटमेंट लिहायचं जे की आपल्या टेबलवर बेस आहे. परत एकदा रिमाइंड करा, डेल्टा जर ग्रेटर दॅन 0 असला तर रूट्स काय असतात रिअल अँड अनइक्वल किंवा डिस्टिंक्ट. त्यानंतर दुसरं काय आहे डेल्टा जर 0 असला तर रिअल अँड इक्वल. आणि तिसरं डेल्टा जर निगेटिव्ह असला तर काय रूट्स आर नॉट रिअल. ओके, सो आता क्वेश्चन नंबर 3 बघूयात आपण. एक्झाम्पल दिले x² - 4x + 4. सो नेचर ऑफ रूट डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला कुणाची व्हॅल्यू लागणार आहे डेल्टाची. सो पहिल्यांदा आपण डेल्टा फाइंड करूया. डेल्टा फाइंड करण्याची पहिली स्टेप काय आहे कुणाच्या व्हॅल्यू काढायच्या असतात a b c. सो पहिल्यांदा काय करावं लागेल कम्पेअर करावं लागेल बाय कम्पेअरिंग विथ कोणाबरोबर कम्पेअर करायचे ax² + bx + c is equal to 0. We get a is equal to x² चा कोएफिशिएंट 1, b is equal to -4 and c is equal to 4. त्यानंतर आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे डेल्टाची. सो डेल्टाचा काय फॉर्म्युला डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. ओके, सो आता व्हॅल्यू टाकायचं त्यात. b ची व्हॅल्यू किती आहे -4. सो -4 चा स्क्वेअर -4ac 4 इंटू a1 आणि c 4. ओके, -4 चा स्क्वेअर पण काय येतो मायनस जरी असलं तरी स्क्वेअर काय येतो पॉझिटिव्ह. सो -4 चा स्क्वेअर येईल 16. इथं -4 इंटू 1 4 4 इंटू 4 16. सो किती येईल 16. 16 - 16 किती येतात 0. सो डेल्टा 0 आला. सो आता डेल्टा 0 आला तर मग रूट्स काय असतील पहिलं देअरफॉर रूट्स आर टेबल नुसार रूट्स काय असतील 0 असला तर रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके, सो रूट्स आर रियल अँड इक्वल. नेचर ऑफ रूट्सच्या स्टेप्स कळल्यात का. पहिलं तर डेल्टा पर्यंत काढून घ्यायचं, फक्त खाली हे एक वाक्य ऍड ऑन आहे ते पण कोणावर डिपेंड असेल डेल्टावर. सो आता याच्यातलं दुसरं एक्झाम्पल बघा. सो दुसरं एक्झाम्पल आहे 2y² - 7y + 2. पहिली स्टेप कम्पेअरिंग विथ ax² + bx + c. वी गेट a इज इक्वल टू इथं किती आहे a 2. त्यानंतर b किती आहे -7 आणि c किती आहे 2. ओके, सो पहिलं काम झालंय. आता काय करायचं आपल्याला कुणाची व्हॅल्यू काढायची आहे डेल्टाची. सो डेल्टा इज इक्वल टू काय असणार आहे ते b² - 4ac. सो b किती आहे -7. सो -7 चा स्क्वेअर -4ac. सो 4 इंटू 2 इंटू 2. -7 चा स्क्वेअर पण प्लसच येणार आहे. सो काय येईल तो 49 -4 2 जार 8 8 2 जार 16. 49 - 16 किती येईल 33. ओके, सो डेल्टा कसा आला इथं पॉझिटिव्ह आलाय. पॉझिटिव्ह आल्यावर आपण काय करतो देअरफॉर रूट्स आर पॉझिटिव्ह आल्यावर काय असतात रूट्स आर रिअल अँड इक्वल असतील का अनइक्वल असतील अनइक्वल. इथं तुम्ही अनइक्वल किंवा डिस्टिंक्ट असं कोणताही शब्द वापरू शकता. ओके, सो रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. आता तिसरा प्रश्न बघूयात. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे m² + 2m + 9 is equal to 0. So comparing with ax² + bx + c we get a is equal to m² चा कोएफिशिएंट किती येतो 1, b is equal to
2 आणि c इज इक्वल टू किती येईल 9. सो आता व्हॅल्यू काढायची आपल्याला डेल्टाची. सो डेल्टा इज इक्वल टू काय आहे b स्क्वेअर मायनस 4ac. सो b स्क्वेअर म्हणजेच काय होईल 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a1 इंटू 9. सो 2 चा स्क्वेअर 4 मायनस 4 9 जा 36. बघा अपोजिट साइन आहेत, सबट्रॅक्शन करावी लागेल. 36 मधनं 4 गेले किती राहिले 32. पण साइन कोणाचं राहणार आहे ग्रेटर नंबरचं. सो काय राहील इथं मायनस. बरोबर. सो डेल्टा कसा आला पॉझिटिव्ह आला का निगेटिव्ह आला निगेटिव्ह आला. सो आपण इथं लिहू पण शकतो देअरफॉर डेल्टा इज लेस दॅन 0. मग डेल्टा लेस दॅन 0 आला की रूट्स कसे असतात देअरफॉर रूट्स आर रियल असतात का नॉट रियल असतात नॉट रियल. रूट्स आर नॉट रियल. ओके. सो नेचर ऑफ रूट व्यवस्थित कळलंय सगळ्यांना. छोटा टॉपिक आहे. आता आपण पुढच्या टॉपिक साठी जाणार आहोत. सो आता आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे. बघा पुढच्या टॉपिक पूर्वी आतापर्यंत आपण काय केलं, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जायचं, त्याच्यावरून आपण काय करत होतो रूट्स फाइंड आउट करत होतो. ओके. सो रूट फाइंड आउट करताना आपण 3 वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या. आता आपल्याला रिव्हर्स प्रोसिजर करायची, म्हणजे ते तुम्हाला ऑलरेडी रूट्स देतील आणि रूट्स वरून आपल्याला काय करायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखायचे. ठीक आहे. सो ते जे रूट्स देणार आहेत त्यातल्या एका रूट्सला आपल्याला म्हणायचं अल्फा आणि दुसऱ्या रूटला आपल्याला म्हणायचं बीटा. ओके. पहिल्या रूटला आपण काय म्हणणार आहोत अल्फा, त्यानंतर हा अल्फा असा दिसतो, त्यानंतर दुसऱ्या रूटला आपण काय म्हणणार आहोत बीटा. 2 रूट्स असतात क्वाड्रॅटिक इक्वेशनला, हे तर आपल्याला माहिती. मग 2 रूट दिल्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनवायचं त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे डायरेक्ट बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. सरळ सरळ फॉर्म्युला दिलाय, व्हॅल्यूज टाकायच्या, इक्वेशन मिळवायचं. ओके फाईन. सो आता याच्यावरचा क्वेश्चन बघूया. प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये क्वेश्चन नंबर 4 त्याच्यावर आहे. सो क्वेश्चन बघूयात. सो क्वेश्चन दिलाय आपल्याला फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. खाली दिलेले रूट्स आहेत याच्यापासून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं. सो आपण बघितलं एका रूट्सला आपण काय म्हणणार आहोत अल्फा आणि दुसऱ्या रूटला काय म्हणणार आहोत बीटा. सो आता आपल्यासाठी याच्यातला एक अल्फा असेल, सो कोणाला पण अल्फा बीटा म्हणू शकता तुम्ही. सो मी अल्फा इज इक्वल टू घेतो 0 आणि बीटा इज इक्वल टू काय घेतो 4. सो आपला फॉर्म्युला जर लक्षात असेल तर फॉर्म्युला काय आहे एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे अल्फा प्लस बीटा लागणार आहे आणि अल्फा इंटू बीटा लागणार आहे. सो या दोन्ही गोष्टी आपण इथंच कॅल्क्युलेट करून घेऊया. पहिली गोष्ट काय कॅल्क्युलेट करून घ्यायची आपल्याला अल्फा प्लस बीटा. सो अल्फा प्लस बीटा किती येईल 0 प्लस 4 दॅट इज इक्वल टू किती येणार आहे 4. त्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा किती येईल 0 इंटू 4. सो किती येणार आहे 4. 0 इंटू 4 किती येतात 0. सो आता आपलं देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, म्हणजे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय आहे तो फॉर्म्युला हा आहे. आता व्हॅल्यू टाकूयात याच्यात. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली 4. सो इथं डायरेक्टली येणार आपण 4x प्लस अल्फा बीटा किती आहे 0 विच इज इक्वल टू 0. सो आपण हे 0 नाही लिहिलं तरी चालेल. सो इक्वेशन कसं येईल एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. सो स्टेप्स कळल्यात सगळ्यांना. हा याच्यात आणखी एक गोष्ट करू शकता तुम्ही, ते म्हणजे हे सेपरेट न काढता डायरेक्ट आपण इक्वेशन लिहू शकतो आणि त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. ओके. सो चॉईस इज युअर्स. आता दुसरा बघूया त्यातला प्रश्न आपण. सो दुसऱ्या याच्यात बघा रूट्स काय दिले 3 आणि -10. सो आपण काय करूयात एकाला अल्फा मानूयात आणि एकाला बीटा. सो लेट अल्फा इज इक्वल टू 3 अँड बीटा इज इक्वल टू काय येईल -10. आता त्यांचे ऍडिशन काढून घेऊयात. सो देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 3 - 10
किती येईल 3 मायनस 10 मायनस 7. त्यानंतर अल्फा इंटू बीटा किती येणार आहे ते 3 इंटू मायनस 10. सो 3 इंटू मायनस 10 किती येईल मायनस 30. ठीक आहे. हा दोन्ही व्हॅल्यू मिळाल्यात. सो देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आपला काय आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. सो आता व्हॅल्यूज टाकायच्यात आपल्याला. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे मायनस 7. एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे मायनस 30 इज इक्वल टू 0. आता आपल्याला बेसिक रूल माहिती आहे की ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर आतलं साइन चेंज होतं आणि जर ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साइन असेल तर ब्रॅकेट मधलं साइन ऍज इट इज राहतं. सो आता इथं बघा इथं ब्रॅकेटच्या बाहेर साइन काय आहे मायनस. सो याचं साइन चेंज होईल मायनस 7चं काय होईल प्लस 7 किंवा हे मायनस मायनस मिळून काय होईल प्लस 7. पण आता इथं ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साइन आहे. सो आतलं साइन ऍज इट इज राहणार आहे म्हणजेच ते काय राहील मायनस 30 इज इक्वल टू 0. ओके कळलंय सगळ्यांना. आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात आपण. आता आपल्याला बघा रूट्स काय दिलेत हाफ आणि मायनस हाफ. सो आपल्या स्टेप्स काय असतील पहिल्या रूटला आपण काय मानणार आहे अल्फा. सो लेट अल्फा इज इक्वल टू हाफ अँड बीटाला काय मानणार आपण मायनस हाफ. ओके त्यानंतर ऍडिशन करून घेऊयात. मग अल्फा प्लस बीटा काय येणार आहे बघा सिम्पली हाफ प्लस मायनस हाफ म्हणजेच काय राहणार ते मायनस हाफ. ओके मग काय होईल हे 0. ठीक आहे हाफ मायनस हाफ 0. त्यानंतर आता अल्फा इंटू बीटा काय येईल हाफ इंटू मायनस हाफ. ओके मल्टिप्लिकेशन नेहमी समोरासमोर होतं. सो वर बघा न्यूमरेटरला 1 इंटू मायनस 1 काय येईल मायनस 1. डिनॉमिनेटरला 2 इंटू 2 किती येणार आहे 4. सो अल्फा इंटू बीटा किती आलं मायनस 1/4. मग आता आपलं रिक्वायर्ड इक्वेशन काय आहे. सो देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता सिंपली व्हॅल्यू टाकायच्यात आपल्याला त्याच्यात. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आलंय 0. सो 0 इंटू एक्स प्लस अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आली आहे मायनस 1/4 इज इक्वल टू 0. सो आता सिम्प्लिफाय करून लिहूयात आपण. सो एक्स स्क्वेअर तर तसंच राहणार आहे. जर कोइफिशियंट 0 असेल तर ती टर्म लिहितो का आपण नाही. सो हे 0x येणार आहे का नाही येणार. आता नेक्स्ट बघूया तिथं ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साइन म्हणजे आतला साइन सेम राहणार म्हणजेच काय इथं येईल मायनस 1/4 इज इक्वल टू 0. ओके सगळ्यांना कळलं एकदा व्यवस्थित. सो आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया याच्यातला. सो आता जो क्वेश्चन आहे त्याच्यात रूट्स सर्ड मधले दिलेत 2 मायनस √5 आणि 2 प्लस √5. सो आपली प्रोसिजर सेम असेल. एका रूटला आपण काय म्हणणार आहे अल्फा. सो लेट अल्फा इज इक्वल टू काय घेऊयात 2 मायनस √5 आणि बीटा काय घेऊयात बीटा इज इक्वल टू 2 प्लस √5. ओके अल्फा बीटाच्या व्हॅल्यू मांडल्या आपण. आता आपल्याला काय हवंय अल्फा प्लस बीटा. सो देअरफॉर अल्फा प्लस बीटा काय येईल 2 मायनस √5 प्लस 2 प्लस √5. सो या दोघांची सिम्पली ऍडिशन आहे. मी इथं ब्रॅकेट्स वापरलेले नाहीये कारण इथं मध्ये प्लस साइन आहे. जर इथं मायनस साइन असतं तर मी ब्रॅकेट वापरले असते कारण मायनस असलं तर आतले साइन चेंज होतात. प्लस जर असेल तर त्यांचे साइन ऍज इट इज राहणार आहेत. सो मी इथं ब्रॅकेट वापरलेले नाही. आता
इथं काय होईल, पहिली नंबर्सचे ऍडिशन करून घेऊया. 2 + 2 4, -√5 + √5 काय होऊन जाईल, कॅन्सल, किंवा त्यालाच म्हणू शकतो आपण 0 होऊन जाते. सो हे -√5 आणि हे +√5 हे दोघं काय होऊन जातील, कॅन्सल. सो अल्फा प्लस बीटा आपल्याला काय मिळालं, 4. आता आपल्याला काय फाइंड करायचंय, अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो 2 - √5 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येईल, 2 + √5. आता मी इथं ब्रॅकेट का वापरले, कारण त्या एकच टर्म नाहीये, दोन टर्म्स आहे. सो ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट करायचं आपल्याला. सो ब्रॅकेटने ब्रॅकेटला मल्टिप्लाय कसं करायचं हे आपण बघितलं. याच्यातल्या प्रत्येक टर्मले याला मल्टिप्लाय करायचं असतं. पण आता इथं आपण एक शॉर्टकट वापरू शकतो, कारण या दिसणाऱ्या टर्म्स बघा कशा आहेत, a + b, a - b या फॉर्म मध्ये आहेत का, a + b × a - b. मग आता हे एक्सपान्शन फॉर्म्युलेच्या वेळी बघितलंय आपण, हे कुणाचं एक्सपान्शन आहे रे, a - b, a + b. a - b × a + b हे कुणाचं एक्सपान्शन आहे. याचा आन्सर काय असतं ऍक्च्युली, a² - b². सो आता हा फॉर्म्युला आपल्याला रिव्हर्स सेन्स मध्ये वापरायचा आहे, इकडून इकडं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आता इथं काय येणार आहे, a² - b². सो आपल्यासाठी a कोण असणार आहे, हा वाला 2 आणि b काय असणार आहे आता √5. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, a² - b² म्हणजेच 2चा स्क्वेअर -√5चा स्क्वेअर. ओके, सो 2² - √5चा स्क्वेअर. आता 2चा स्क्वेअर किती येतो, 4 -√5चा आता किती येतो, √5चा स्क्वेअर येतो 5, रूट निघून जातं. सो 4 - 5 किती येईल, -1. ओके, सो अल्फा इंटू बीटा मिळाला आपल्याला, ते किती मिळालं, 1. सो देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, काय असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन, आतापर्यंत फॉर्म्युला तुमचा पाठ झाला असेल, x² - अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. सिंपली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात आपल्याला. सो x² - अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे, 4. सो मायनस नाहीये त्यामुळे मी डायरेक्ट इथं व्हॅल्यू पुट करतो, 4 प्लस अल्फा इंटू बीटा किती आलंय हे, -1 इज इक्वल टू 0. बघा इथं ब्रॅकेट जरी मी पुट केला असता तरी चाललं असतं. नेक्स्ट स्टेपला काय होईल, इथं ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन, सो आतलं साइन चेंज होणार, 4चं काय होईल ते -4. त्यानंतर इथं प्लस आहे त्यामुळे आतलं साइन सेम राहणार, त्यामुळे ते किती राहील, -1. सो मिळाला आपल्याला आन्सर x² - 4x - 1. ओके, ठीक आहे, सगळ्यांना कळलाय हा प्रश्न. सो आता याच्यातला आपल्याला थर्ड टॉपिक बघायचा आहे. सो तिसरा जो टॉपिक आहे तो आपला टॉपिक काय आहे तर द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट्स कोइफिशियंट्स. हे काय प्रकार आहे, कोइफिशियंट म्हणजे काय असतो तर बघा आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, ax² + bx + c इज इक्वल टू 0. सो या a b c यांनाच काय म्हटलं जातं, कोइफिशियंट. सो हे कोइफिशियंट आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट यांच्यात काय रिलेशन. मग आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय असतात, आपण एका रूटला काय म्हणतो अल्फा आणि दुसऱ्या रूटला काय म्हणतो आपण बीटा. ओके, या दोघांमध्ये आणि या कोइफिशियंट मध्ये काय रिलेशन आहे, हा आपला आहे थर्ड टॉपिक. सो या दोघांची जर ऍडिशन केली अल्फा प्लस बीटा, या दोघांची ऍडिशन ही -b/a. ओके, हे आपलं पहिलं रिलेशन. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या दोन रूटची ऍडिशन ही काय असते, -b/a असते. सिमिलरली मल्टिप्लिकेशन पण काय असणार आहे, काहीतरी असेल. सो a × b हे काय असणार आहे, c/a. एकदम सिंपल रिलेशन आहे हे जे काढले. ऍक्च्युली हे आपण फॅक्टरायझेशन मेथड मध्ये बघितलं की आपण काय करतो, समजा a ने इथं डिवाइड करून घेतलं तर इथं कोएफिशियंट काय येईल b/a आणि इथं येईल c/a. आणि यांना रीड असंच करतो ना, c/a चे असे फॅक्टर ज्यांची ऍडिशन
ही काय आहे बी अपॉन ए. सो याच्याशी रिलेटेड आता ते मी एक्सप्लेन करत बसत नाही, ते कसं आलंय तुम्ही थोडंसं टेक्स्टबुक मध्ये बघू शकता ज्यांना इंटरेस्ट आहे ते. सो आपल्यासाठी मेन या दोन गोष्टी आहेत, हे दोन फॉर्म्युले आहेत की दोन रूट्सची ऍडिशन ही काय असते मायनस बी अपॉन ए आणि दोन रूट्सचं मल्टिप्लिकेशन हे काय असतं सी अपॉन ए. सो याच्यावरचे आपल्याला क्वेश्चन सोडवायचे. याच्यात क्वेश्चन येताना इंटरेस्टिंग क्वेश्चन येतात, म्हणजे तुम्हाला एकतर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जातं आणि तुम्हाला सांगितलं जातं फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा. सो आता याच्यावरचे आपण क्वेश्चन बघूयात. प्रॅक्टिस सेट 2.5. बघा फॉर एक्झाम्पल आपण एक क्वेश्चन घेऊयात. मी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतो, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 9 इज इक्वल टू 0. ओके, 2x स्क्वेअर घेऊयात. ओके, 2x स्क्वेअर मायनस 3x प्लस 9. याच्यावरून आपण डायरेक्ट लिहू शकतो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे मायनस बी अपॉन ए. त्यानंतर अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू काय आहे सी अपॉन ए. मग आता या जर व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतील तर आपल्याला काय फाइंड आउट करावं लागतील पहिले ए बी सी. सो ए बी सी फाइंड करण्यासाठी आपण काय करतो या इक्वेशनला कम्पेअर करतो. सो कम्पेअर कुणाबरोबर करणार आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आपल्याला काय मिळेल ए इज इक्वल टू इथे ए किती आहे 2, बी इज इक्वल टू किती आहे -3 आणि सी इज इक्वल टू किती आहे 9. सो याच्यावरून आपण डायरेक्ट व्हॅल्यू लिहू शकतो देअरफॉर अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा काय येणार आहे मायनस बी अपॉन ए म्हणजेच काय मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे -3 अपॉन ए किती आहे 2. सो मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस. सो 3 अपॉन 2. सो दोन रूट्सची ऍडिशन किती होतीये 3 अपॉन 2. त्यानंतर अल्फा इंटू बीटा याची किती होईल सी अपॉन ए. सो 9 अपॉन 2 व्हॅल्यू होऊन जाईल. ओके, सो प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये क्वेश्चन नंबर 5 दिला आहे त्यांनी. क्वेश्चन नंबर 5 बघा. तुम्हाला त्याच्यात डायरेक्ट अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा यांच्या व्हॅल्यू विचारलेलं नाहीये, त्याच्यावर डिपेंड एक क्वेश्चन दिलाय. सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट. म्हणजे हे जे इक्वेशन दिलंय याचे दोन रूट्स आहेत, त्या दोन रूट्सची ऍडिशन ही त्याच्या प्रॉडक्ट पेक्षा काय डबल आहे असं या पहिल्या सेंटेन्सचा मिनिंग होतं. सो ऍडिशन ही प्रॉडक्टच्या डबल आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय फाइंड के इफ द इक्वेशन इज. ओके, सो इक्वेशन त्यांनी दिलंय आपल्याला फाइंड करायचंय. बघा आता कसं करू शकतोय आपण. पहिल्यांदा आपल्याला जे दिलंय त्यांनी सम ऑफ द रूट्स. सो सम ऑफ द रूट्स आपण काढू शकतोय का काढू शकतोय. आताच आपण बघितलं सम ऑफ द रूट्स साठी फॉर्म्युला अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू काय असते मायनस बी अपॉन ए. सिमिलरली प्रॉडक्ट पण काढू शकतोय. प्रॉडक्ट म्हणजेच काय अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय असते सी अपॉन ए. सो पहिल्यांदा त्या व्हॅल्यूज काढून घेऊयात, मग बघूयात ही कंडिशन काय दिली आहे आणि ती कशी वापरता येते. ओके, सो पहिल्यांदा अल्फा आणि बीटा याचे रूट्स असणार आहेत. सो आपण ते पहिलं अजून करूयात. लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. ओके, हे जे इक्वेशन दिलंय आपल्याला त्याचे आपण रूट्स काय घेतले अल्फा आणि बीटा. ते फाइंड आउट करायची गरज आहे का नाही. आता आपल्याला अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू माहिती आहे काय बी अपॉन ए. मग बी अपॉन ए याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला पहिले बी आणि ए च्या व्हॅल्यूज काढल्या पाहिजे बरोबर. मग त्या व्हॅल्यू कशा काढतो आपण कम्पेअर करतो. सो कम्पेअरिंग. आता इथं दुसरी स्टेप आली आहे. सो आपण असं लिहूयात कम्पेअरिंग गिवन इक्वेशन विथ ax square plus bx plus c is equal to 0. We get a is equal to काय असतो a या x स्क्वेअर चा कोएफिशियंट. सो 1 b काय असणार आहे b या x चा कोएफिशियंट तो किती आहे -4k. सो -4k. ओके, त्यानंतर c काय असतो कॉन्स्टंट नंबर
आता इथं दोन दोन नंबर आले के आणि 3 दोन्ही घ्यायचे आपल्याला. सो के सी इज इक्वल टू के प्लस. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळलंय. आता आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांची व्हॅल्यू काढून घेऊया. सो देअरफॉर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे? मायनस बी अपॉन ए. सो मायनस बी अपॉन ए काय येईल? मायनस बी अपॉन ए बघा, मायनस ऑफ मायनस 4k अपॉन ए. ए किती आहे? 1. दॅट इज, मग आता इथं काय होईल बघा, मायनस मायनस होईल प्लस. सो हे सिम्पली येईल 4k. डिनॉमिनेटरला 1 आहे, जो नाही लिहिला तरी चालतो. आता आणखी आपल्याला काय काढायचे? प्रॉडक्ट. सो अँड अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय असते? अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. सिम्पली सी अपॉन ए. मग सी ची व्हॅल्यू काय आहे? के प्लस 3 अपॉन ए किती आहे? 1. सो हे किती येईल? के प्लस 3. सो आपल्याला दिलेल्या रूट्सची ऍडिशन पण माहिती आहे आणि मल्टिप्लिकेशन पण माहिती आहे. ओके, मल्टिप्लिकेशन किती आलंय? मल्टिप्लिकेशन आलंय के प्लस, मल्टिप्लिकेशन आलंय के प्लस 3, ऍडिशन आली आहे 4k. ओके, आता आपल्याला दिलेली कंडिशन वापरायची. दिलेली कंडिशन मध्ये काय सांगितलंय की जी सम आहे ही ह्या प्रॉडक्ट पेक्षा काय आहे? डबल आहे. ओके, जी सम दिली आहे ती त्या प्रॉडक्ट पेक्षा काय आहे? डबल आहे. म्हणजेच कसं लिहू शकतो आपण? अल्फा प्लस बीटा इज डबल. डबल म्हणजेच काय? 2 इंटू. सो 2 इंटू अल्फा इंटू बीटा असंच दिलंय का त्यांनी? बघा, सम ऑफ द रूट्स इज डबल देअर प्रॉडक्ट. सो हे लिहिलं. कशावरून लिहिलं आपण? बाय गिवन कंडिशन. सो इथं लिहिलं जाईल बाय गिवन कंडिशन. बस आता आपल्याला इथं व्हॅल्यूज पुट करायच्यात आणि आन्सर मिळवायचे. ओके, सो बाय गिवन कंडिशन मिळाली आपल्याला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 इंटू अल्फा बीटा. सो व्हॅल्यूज टाकूया तिथं. सो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? 4k. सो 4k इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा काय आहे? k प्लस 3. सो मी इथं ब्रॅकेट टाकतो k प्लस 3. ओके, सगळ्यांना कळलंय. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि आपल्याला आन्सर मिळवायचे. सो आता इथं इक्वेशन सॉल्व्ह करूयात आपण या ठिकाणी. आता इथं इक्वेशन काय आहे? 4k. सो इट इज 4k इज इक्वल टू 2 इंटू दिस ब्रॅकेट. ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. सो 2 इंटू k, 2k, 2 इंटू 3, 6. बघा, आता इक्वेशन सोडवण्याच्या भरपूर मेथड्स असू शकतात. इथं कोणी डायरेक्ट हे 2 इथं मल्टिप्लाय इकडं डायरेक्ट आणू शकतं, डिवाइड करू शकतं. ओके, सो आपण ही जराशी सिंपल मेथड बघूया. त्यानंतर आता 2k ला इकडे घेऊया. या साईडला शिफ्ट केल्यानंतर त्याचं साइन चेंज होईल, ते होईल मायनस 2k. इकडे काय राहील? 6. सो 4k मायनस 2k किती राहील? 2k. सो 2k इज इक्वल टू 6. सो k इज इक्वल टू हे 2 इकडे गेल्यावर होईल डिवाइड. सो मला मिळेल k इज इक्वल टू 6 अपॉन 2 म्हणजेच 3. सो k ची व्हॅल्यू काय मिळाली मला? 3. सो देअरफॉर k इज इक्वल टू 3. आपल्याला k चीच व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली होती. दिसताना क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट दिसत होता, पण स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करत गेल्यानंतर तो आपल्याला इझी वाटला. असंच आपल्याला आता क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 करायचं. सो आता क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊयात. सो आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये त्यांनी एक इक्वेशन दिलंय आपल्याला, y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0 आणि याची व्हॅल्यू विचारली अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. पहिली सगळ्यात सिंपल मिस्टेक जी होते, मुलांना काय वाटतं की अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू आहे मायनस बी अपॉन ए. सो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याची व्हॅल्यू होईल मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. सिमिलरली क्यूबच्या वेळी वाटेल इथं क्यूब होईल, असं काहीही होत नाही. इथं आपल्याला थोडेसे एक्सपान्शन फॉर्म्युले माहित असावे लागतील. ओके, सो आपल्याला माहिती आहे की जर अल्फा बीटा याचे रूट्स असतील तर आपल्याला दोन व्हॅल्यू काढता येऊ शकतात. पहिली व्हॅल्यू आहे अल्फा प्लस बीटा, दुसरी व्हॅल्यू आहे अल्फा इंटू बीटा. सो आपलं काम काय आहे की या दोन्ही ज्या टर्म्स आहेत या दोन्ही टर्म्स अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या दोघांच्या टर्म्स मध्ये लिहायच्या. ओके, मग त्या कशा लिहिता येतील हे आपल्याला बघायचं.
ओके, मग याच्यासाठी तुम्हाला एक्सपान्शन फॉर्म्युला लागेल. एक्सपान्शन फॉर्म्युला कोणता लागणार आहे तर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. सो अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर काय येतो अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आपण हे बघितले अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. आता जर या साइड कडे बघितलं तर या दोन टर्म इथं आलेले आहेत बरोबर का आल्या. कोणती टर्म नकोय आपल्याला ही टर्म नकोय. सो ही टर्म काय करूयात आपण दोन्ही साइड मधून सबट्रॅक्ट करूयात. मग इकडे काय होईल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. ओके मायनस करूयात किंवा ही टर्म या साइडला घेतली तर ती मायनस होईल. इकडे राहिलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सो रिव्हर्स सेन्सने आपला फॉर्म्युला रेडी झालाय. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याची व्हॅल्यू काय असते डायरेक्ट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. सो तुम्ही हे लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट ऍज अ फॉर्म्युला म्हणून हा पाठ केला तरीही चालेल. सिमिलरली तुम्ही अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. त्यासाठी मग कोणता फॉर्म्युला वापरणार अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब. इथं थोडंसं जास्त काम करावं लागतं. आता ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नीट लक्ष द्या काय करतो. सो ब्रॅकेट क्यूबचं आपल्याला एक्सपान्शन माहिती आहे अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा प्लस बीटा क्यूब. ओके हा आहे एक्सपान्शन फॉर्म्युला. आता सिमिलर बघा इथं काय काय लागणार आहे आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब म्हणजे फक्त या दोन टर्म ठेवायच्या. या दोन्ही टर्म काय करायच्या या साईडला शिफ्ट करायच्या. मग या साईडला शिफ्ट केल्यानंतर असं होईल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा स्क्वेअर बीटा मायनस 3 इथं स्क्वेअर अल्फा बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके हा मिळाला आपल्याला फॉर्म्युला. आता इथं जर बघितलं तर आपल्याला इकडची जी साईड आहे ही फक्त अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांच्यामध्येच दिसायला पाहिजे. सो इथं दिसत नाही. इथं बघा दिसताना अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा याच्यातच दिसते इथं दिसत नाही. मग काय करता येईल आपल्याला तर एक गोष्ट करता येते अल्फा प्लस बीटा क्यूब या दोघांच्यात काय काय कॉमन दिसतंय बघा. पहिलं तर मायनस साइन कॉमन दिसतंय मी मायनस कॉमन घेतलं दोघांमधलं. त्यानंतर 3 कॉमन दिसतंय 3 कॉमन घेतलं. इथं 2 अल्फा आहे तिथं 1 अल्फा आहे. सो कॉमन काय येणार आहे 1 अल्फा. सिमिलरली इथं बीटांमध्ये काय कॉमन येईल 1 बीटा. सो कॉमन काय आलं 3 अल्फा बीटा. ब्रॅकेट मध्ये काय काय राहील आता इथं 3 गेलंय यातला 1 अल्फा गेलाय बीटा गेलाय म्हणजे काय राहिलं फक्त अल्फा. मायनस साइन ऑलरेडी बाहेर घेतलंय त्यामुळे इथं काय येणार आहे प्लस आणि इथं 3 गेलाय अल्फा गेलाय यातला 1 बीटा गेलाय म्हणजेच काय राहिलं बीटा. सो हा फॉर्म्युला तयार झाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. सो हे दोन जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही डायरेक्ट पाठ करू शकता. हे बऱ्याच वेळा विचारले जातात. ओके हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला. ठीक आहे आता आपण डायरेक्ट फॉर्म्युला करणार आहे. हे तुम्हाला हे फॉर्म्युले आले कसे याच्यासाठी मी हे दाखवतो. ओके आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे हे बघूया. या टाईपचा क्वेश्चन बोर्ड एक्झामला बऱ्याच वेळा आलाय आणि तुमच्या वेळी येऊ शकतो. सो पहिल्यांदा आपल्याला दोन व्हॅल्यूज काढून घ्यायच्यात त्या म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. त्यासाठी आपण सुरुवात कशी करतो कंपेरिंग गिवन इक्वेशन विथ कशा बरोबर इक्वेशन कंपेअर करणार आहे आपण a स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपल्याला काय मिळेल a इथं काय मिळणार आहे बघा y स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 b इज इक्वल टू काय मिळेल -2 आणि c इज इक्वल टू काय मिळणार आहे -7. ओके त्यानंतर आपल्याला दोन व्हॅल्यूज काढून घ्यायच्यात अल्फा प्लस बीटा ओके which is equal to as the -b upon a. So minus of -2
अपॉन ए म्हणजेच 1 मायनस मायनस होईल प्लस डिनॉमिनेटरचा 1 नाही लिहिला तरी चालतो. सो आपल्याला अल्फा प्लस बीटा मिळालं 2. आता अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा काय असतं आपलं मायनस सी अपॉन ए, सॉरी सी अपॉन ए. सो इथं काय येईल -7 अपॉन ए किती येणार आहे 1 दॅट इज -7. ओके, सो दोन व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा. आता आपल्याला डायरेक्ट जायचंय या व्हॅल्यू कडे. या व्हॅल्यू साठी आपण आता डायरेक्ट फॉर्म्युला लिहिणार आहे. ते जे डेरिवेशन आहे त्या फॉर्म्युलाचं ते लिहिण्याची गरज नाहीये. सो नाउ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सो याचा आपण रिव्हर्स सेन्स मध्ये फॉर्म्युला लिहिला होता अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. ओके, आता आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्यात. सो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली आहे 2. सो 2 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा बीटा किती आहे -7. ओके, सो किती येईल हे 2 चा स्क्वेअर 4 मायनस 2 इंटू -7 किती होईल प्लस 14 विच इज इक्वल टू 18. ओके, विच इज इक्वल टू इथं लिहूया 18. ठीक आहे. सो आलंय सगळ्यांना लक्षात. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. तर त्याची व्हॅल्यू आपण इथं काढूयात. सो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याचा फॉर्म्युला आपण काय लिहिला होता अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. ओके, या टाइपचा फॉर्म्युला लिहिला होता आपण. आता याच्यात सिंपल व्हॅल्यू टाकायच्यात आपल्याला अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब. सो काय होईल हे 2 चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा बीटा किती आहे -7. सो 3 इंटू -7. आता इथं ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू किती आहे 2. ओके, सो मिळालं आन्सर. 2 चा क्यूब किती होईल 8 -3 इंटू -7 पहिलं तर प्लस येणार आहे. सो 3 7 जार 21 2 जार 42. सो फायनल आन्सर काय मिळेल मला 50. सो दोन्ही आन्सर मिळाले आपल्याला. सो आपण फायनली खाली लिहिणार आहे देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18 आणि दुसरं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50. आय होप सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल. या टाइपचे क्वेश्चन्स जरूर येतात बोर्डसाठी, त्यामुळे हे दोन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधला फायनल क्वेश्चन घेणार आहोत, क्वेश्चन नंबर 7. सो आता क्वेश्चन बघा काय दिलाय. द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. रिअल अँड इक्वल हा शब्द कुठं ऐकलाय आपण नेचर ऑफ रूट्स मध्ये. ओके, सो नेचर ऑफ रूट्स मध्ये आपण ऐकलंय रिअल अँड इक्वल रूट्स कधी येतात ज्यावेळी डेल्टा इज इक्वल टू 0 असतो त्यावेळी काय येतात रूट्स रिअल अँड इक्वल. सो त्याच्यावरनं आपल्याला काय काढायचंय फाइंड की. आता रूट्स रिअल अँड इक्वल साठीची कंडिशन आपल्याला माहिती आहे की डेल्टा इज इक्वल टू काय असतो 0 म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू काय येणार आहे 0. सो त्याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळू शकतं आणि त्या इक्वेशन वरून आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो पहिल्यांदा आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढावी लागेल b² - 4ac ची. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे abc. मग abc काढण्याची सुरुवात आपण कशी करतो कंपेअरिंग विथ ax² + bx + c इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय मिळेल a इज इक्वल टू 3 b इज इक्वल टू b म्हणजेच y चा कोएफिशिएंट k आणि c इज इक्वल टू 12.
ओके, सिंपल. सो आता आपल्याला माहिती आहे की रूट्स रिअल अँड इक्वल आहेत. सो आपण लिहिणार सिन्स रूट्स आर रिअल अँड इक्वल. सो देअरफॉर रूट्स रिअल आणि इक्वल कधी असतात? देअरफॉर डेल्टा काय आहे? शुअरली इज इक्वल टू काय आहे? 0. मग आता आपल्याला माहिती आहे डेल्टाची व्हॅल्यू काय असते. सो देअरफॉर डेल्टा म्हणजेच b² मायनस 4ac इज इक्वल टू काय आहे? 0. सो व्हॅल्यूज टाकूयात. b ची व्हॅल्यू किती आहे? k. सो k² मायनस 4ac. a किती आहे? 3. c किती आहे? 12 विच इज इक्वल टू 0. सो काय मिळेल मला? k² मायनस 4 3s are 12. 12 into 12 144 is equal to 0. आता आपल्याला k साठी हे इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. मग आता फॅक्टरायझेशनने सोडूया, कारण इथं स्पेशल टाइप दिसतोय. या हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का? पहिलं तर क्वाड्रॅटिक आहे, कारण k ची डिग्री किती आहे? 2. मग फॅक्टरायझेशन मधली स्पेशल केस आहे ही, ज्याच्यात b इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे प्लस k वाली टर्म आहे का याच्यात? नाही. मग हे कसं सोडवतो आपण? आठवा जरा. कसं सोडवतो आपण? कोणत्या फॉर्म्युल्याने सोडवतो? a² मायनस b². येस. सो a² मायनस b². काय फॉर्म्युला a² मायनस b² चा? a प्लस b a मायनस b. ओके, a प्लस b a मायनस b. सो याला तसं लिहावं लागेल. सो काय लिहिणार आपण? 144. इथंच बघितलं आपण, कोणाचा स्क्वेअर येतो? 12 चा स्क्वेअर. ओके, विच इज इक्वल टू 0. मग याला कसं लिहिलं जाईल? k प्लस 12 k मायनस 12 इज इक्वल टू 0. आता पुढची मेथड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण काय करतो? एका वेळी एका ब्रॅकेटला 0 घ्यायचं. सो देअरफॉर k प्लस 12 is equal to 0 or k minus 12 is equal to 0. ठीक आहे. मग therefore ते प्लस 12 इकडे गेल्यावर येईल मायनस 12 और ते मायनस 12 इकडे गेल्यावर काय येईल? प्लस 12. सो आपल्याला k च्या व्हॅल्यूज काय मिळाल्या? 2 व्हॅल्यूज मिळाल्या. सो therefore k is equal to मायनस 12 आणि काय मिळाली? 12. ओके, सो हे आपलं झालं फायनल आन्सर. आता याच्यात दुसरं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल आपण थोडस बघूयात. मी तुम्हाला एक स्टार्टिंगला सांगतो, पण आता बराच वेळ आपण बघतोय. दुसऱ्या एक्झाम्पल मधलं तुम्हाला एक स्टेप सांगेन, त्याच्यानुसार त्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. सो एकदा दुसरं एक्झाम्पल बघूयात आपण. दुसरं एक्झाम्पल त्यांनी काय दिलंय? आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं नाही. सो पहिल्यांदा आपल्याला त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल आणि त्यानंतर ABC च्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील आणि मग पुढे सेम स्टेप्स फॉलो करावे लागतील. मग आता इथं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर इथं मल्टिप्लाय करावं लागेल. kx ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करायचं? पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. सो kx इंटू x काय होईल? kx स्क्वेअर. ओके, मायनस kx इंटू 2 काय होईल? 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0. बस एवढी स्टेप केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल स्टँडर्ड फॉर्म आलेला आहे. स्टँडर्ड फॉर्म आला की आपण काय करणार? कम्पेअर करणार. सो कम्पेअरिंग विथ x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपल्याला a काय मिळेल? a मिळणार आहे k. b इज इक्वल टू काय मिळेल? मायनस 2k आणि c इज इक्वल टू काय मिळणार आहे? 6. सो आता डेल्टाची व्हॅल्यू काढायची. डेल्टाची व्हॅल्यू काढल्यानंतर इक्वेशन येईल एक k मधलं, त्याच्यावरनं k च्या व्हॅल्यूज मिळतील. सो हे एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला करू शकता. सो आता आपण एक्सरसाइज 2.5 फिनिश केलेला आहे. पहिली जी क्वेश्चन नंबर 1 ची जी ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही आता आरामशीर करू शकता. सो मी असंच म्हणेन की हा एक्सरसाइज, हा प्रॅक्टिस सेट आपण
क्लिअर केलाय. सो आता जो नेक्स्ट टॉपिक आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला, तो क्वाड्रॅटिक इक्वेशनला नेक्स्ट टाईप आहे वर्ड प्रॉब्लेम. हे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत हा थोडासा व्हास्ट टॉपिक आहे, याला भरपूर वेळ लागतो. सो वेळेअभावी आपण याच्यावरच्या व्हिडिओज नाही बनवणार. हा जो टॉपिक आहे हा आपण आपले प्रत्यक्ष क्लासेस चालू होतील त्यावेळी आपण हा टॉपिक व्यवस्थित घेणार आहोत. ओके. सो परत एकदा जी मुलं आज डायरेक्ट व्हिडिओ बघत आहेत त्यांनी याच्या अगोदरचे जे काही 7 पार्ट आपण व्यवस्थित केलेले आहेत ते पहा, तरच तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित कळेल. जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, म्हणजे त्यांचाही अभ्यास चांगला होईल. जर तुम्हाला समजला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. थँक्यू.